श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपल्याला सर्वांना आता माहीतच आहे की 10 एप्रिलला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि या प्रकट दिनानिमित्त आपण सर्वजण काही ना काही सेवा ही स्वामींची करणारच आहोत. स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला सर्वांना स्वामींची कोणती सेवा करायची आहे आणि कशी करायची आहे याबद्दलचे माहिती देणारे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुम्ही अजूनही ते व्हिडिओ जर बघितले नसतील तर आता ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला स्वामींची सेवा ही प्रकट दिनानिमित्त कोणती आणि कशी करायची आहे याबद्दलची सर्व माहिती ही त्या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळेल. आणि आता आपण आपल्या या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण तारक मंत्राचे 11 किंवा 21 दिवसांचे अनुष्ठान हे कसे करायचे आहे. तारक मंत्राच्या या 11 किंवा 21 दिवसाच्या अनुष्ठानाचे नियम काय आहेत आणि त्याचप्रमाणे त्याचे फायदे काय आहेत आणि तारक मंत्राचे तीर्थ हे कसे बनवावे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्याला सर्वांना तारक मंत्र काय आहे हे तर आता माहितीच आहे. आपल्या सर्व भक्तांसाठी स्वामींनी दिलेला तारक मंत्र म्हणजेच एक वरदानच आहे. तारक मंत्राच्या नावातच आहे की तारणारा. तारक म्हणजे तारणारा, भक्तांना संकटामधून तारणारा असा तारक मंत्र. कुठलेही संकट असो त्या संकटातून बाहेर काढणारा असा हा तारक मंत्र आहे. 10 एप्रिल 2024 या दिवसापर्यंत स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत आपल्याला या तारक मंत्राचे 11 किंवा 21 दिवसांचे अनुष्ठान हे कसे करायचे आहे हेच आता आपण बघूया. जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत आहेत, तुमची लहान मुलं आहेत ती सतत चिडचिड करत आहेत, तापटपणा करत आहेत, तुमचं ऐकत नाहीयेत, तुमची मुलं हट्टीपणा करत आहेत, त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष नाहीये किंवा तुमच्या घरामध्ये एखादी खूप दिवसांपासून आजारी व्यक्ती आहे, गोळ्या औषधी करून सुद्धा त्या व्यक्तीच्या आजारामध्ये काही फरक पडत नाहीये, त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये व्यसनाधीन व्यक्ती आहेत आणि त्याचप्रमाणे तुमच्या मनामध्ये काहीतरी अनावश्यक भीतीही निर्माण होत आहे, तुम्हाला खूप मानसिक अस्वस्थताही जाणवत आहे, विनाकारण तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीची काळजी ही सतत सतावत आहे, तुमच्या मनामध्ये वाईट विचार हे येत आहेत, अनावश्यक चिंतेमुळे तुम्हाला डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटतंय किंवा हवी तशी नोकरी मिळत नाहीये, तसंच तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला हवा तसा नफा हा मिळत नाहीये, तर यासारख्या अनेक समस्यांवर एकच एक रामबाण असा उपाय आहे, तो म्हणजेच तारक मंत्राचे अनुष्ठान. स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही ही जर सेवा केली, तारक मंत्राचे अनुष्ठान जर केले 11 किंवा 21 दिवसांची, तुम्हाला ज्याप्रमाणे शक्य होत असेल तितक्या दिवसांचे अनुष्ठान जर तुम्ही केले तर तुम्हाला तुमच्या समस्येतून सुटकाही नक्कीच मिळेल. आणि ही सेवा करायला तुम्हाला आता जर वेळ मिळत नसेल तर तुम्ही नंतर जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा सुद्धा या तारक मंत्राचे अनुष्ठान हे करू शकतात. तारक मंत्राच्या अनुष्ठानाची ही सेवा आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे आणि हा संकल्प आपल्याला पहिल्याच दिवशी घ्यायचा आहे. आणि ही संकल्पयुक्त सेवा तुम्ही आज 21 मार्च पासून सुरू करणार असाल तर तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प घ्यावा लागेल. आणि पहिल्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल, मठ असेल, तिथे जायचं आहे आणि महाराजांना नारळ, खडीसाखर, फूल, हार हे अर्पण करायचं आहे आणि महाराजांना मुजरा करायचा आहे. आणि तुम्ही किती दिवसांची संकल्पयुक्त सेवा करणार आहात आणि तुमची कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला तारक मंत्राच्या अनुष्ठान हे करायचे आहे ते तुम्हाला स्वामींना सांगायचे आहे आणि माझ्याकडनं तुम्ही ही सेवा करून घ्यावी अशी स्वामी महाराजांना विनंतीही करायची आहे. आणि जर तुमच्या घराच्या आजूबाजूला स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र किंवा मठ नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वामींचा जो काही फोटो असेल तिथे सुद्धा स्वामींना नारळ आणि खडीसाखर, फूल हे अर्पण करू शकता. आपण स्वामींची सेवा ही आपल्या घरी करत असतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये स्वामींचा एखादा फोटो किंवा मूर्ती तरीही असलीच पाहिजे. तारक मंत्राचे हे अनुष्ठान करताना आपल्याला कुठल्याही पूजेची मांडणीही करायची नाहीये आणि तारक मंत्राचे हे अनुष्ठान कोणीही करू शकतो, मुलगा असो, मुलगी असो, स्त्री असो किंवा पुरुष असो, तारक मंत्राचे अनुष्ठान हे कोणीही करू शकतं. तारक मंत्राचे अनुष्ठान सुरू करण्यापूर्वी आपल्याला पहिल्याच दिवशी संकल्प हा घ्यायचा आहे. संकल्प घेताना आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे पाणी, फूल आणि अक्षता हे घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपले नाव आणि गोत्र हे आपल्याला आपल्या मनामध्ये बोलायचे आहे. आणि आपण तारक मंत्राचे अनुष्ठान हे किती दिवसांसाठी करणार आहोत, आपली कोणती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी करणार आहोत आणि किती वेळा तारक मंत्राचे पठण करणार आहोत हे आपल्याला संकल्प करताना बोलायचे आहे. आणि स्वामी महाराजांनी माझी ही सेवा स्वीकार करावी आणि तसंच निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावी आणि आपली जी इच्छा आहे, तुमची जी इच्छा असेल ती स्वामींनी पूर्ण करावी अशी स्वामींना विनंतीही करायची आहे. आणि त्यानंतर आपण हातामध्ये घेतलेले पाणी हे आपल्याला एका
तांबणामध्ये सोडून द्यायचे आहे आणि हे तांबणामध्ये सोडलेले पाणी आपल्याला तुळशी सोडून इतर कुठल्याही झाडामध्ये टाकायचे आहे। तारक मंत्राचे अनुष्ठान करताना आपल्याला एकच वेळ ही ठेवायची आहे। म्हणजे आपण आज पहिल्या दिवशी जर सकाळी समजा 8 वाजता तुम्ही तारक मंत्राच्या या सेवेला सुरुवात केली तर तुम्हाला पुढचे सगळेच दिवस तारक मंत्राच्या अनुष्ठानाला एकच वेळ ठेवून सकाळी 8 वाजता सेवा ही सुरू करायची आहे। या सेवेसाठी तुमच्या सोयीनुसार तुम्हाला एकच वेळ ही निश्चित करायची आहे। मग ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करू शकतात। फक्त दुपारची 12 ते 12:30ची वेळ ही आपल्याला सोडून द्यायची आहे। तारक मंत्राचे अनुष्ठान हे तुम्ही 11 दिवस, 21 दिवस किंवा 51 दिवस किंवा 108 दिवस याप्रमाणे सुद्धा करू शकतात। तुम्ही जितके दिवस ही सेवा करणार असाल तितक्या दिवसांची संख्या ही तुम्हाला संकल्प करताना म्हणायची आहे। तारक मंत्राचे अनुष्ठान करण्यासाठी आपल्याला ही सेवा सुरू करण्याच्या आधी बसण्यासाठी आपल्याला एक आसन हे घ्यायचं आहे। आसनावर बसूनच आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे। आणि जर समजा तुम्हाला खाली बसणं हे शक्य होत नसेल तर तुम्ही खुर्चीवर बसून सुद्धा ही सेवा करू शकतात। आणि ही सेवा आपल्याला आपल्या देवघरासमोर बसूनच करायची आहे। कुठल्याही सेवेचे अनुष्ठान करताना आपल्याला त्या सेवेसाठी एकच वेळ ही निश्चित ठेवायची आहे। त्याचप्रमाणे एकच आसन हे कायम ठेवायचे आहे आणि तसंच एकच ठिकाणी हे आपल्याला ती सेवा पूर्ण होईस्तोवर कायम ठेवायचे आहे। यामध्ये आपल्याला सेवा पूर्ण होईस्तोवर कोणताही बदल हा करायचा नाहीये। स्वामींच्या फोटोसमोर दिवा अगरबत्ती ही लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे। स्वामींची कुठलीही सेवा करत असताना मी अखंडपणे सेवा करेल असं आपल्याला म्हणायचं नाहीये, कारण आपल्याला महिलांना मासिक दरमहा हा येत असतो किंवा इतर कुठल्या अडचणी या येत असतात, तर तेव्हा आपल्या 4-5 दिवस हा खंड पडत असतो। तर अखंडपणे हा शब्द न उच्चारता आपल्याला संकल्प करताना यथाशक्ती यथाकालेने सेवा करेल असं आपल्याला म्हणायचं आहे। तर तारक मंत्राचे अनुष्ठान करताना आपल्याला तारक मंत्राचे पाणी हे तयार करायचे आहे। त्यासाठी आपल्याला एका ग्लासमध्ये किंवा तुम्ही तांब्यामध्ये सुद्धा पिण्याचे पाणी हे घेऊ शकता आणि स्वामींच्या फोटोसमोर आपल्या देवघरासमोर बसायचं आहे। स्वामींच्या फोटोसमोर आपल्याला सर्वात आधी दिवा आणि अगरबत्ती हे लावून घ्यायचे आहे आणि आपण आपल्या समोर जो काही पाण्याचा ग्लास हा भरून घेतला आहे त्यावर आपल्याला आपला उजवा हात हा ठेवायचा आहे आणि त्यानंतर तारक मंत्राचे पठण हे सुरू करायचे आहे। हे तारक मंत्राचे पठण तुम्ही उजवा हात त्या पाण्याच्या ग्लासवर ठेवून तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळा म्हणायचे आहे। त्यामध्ये तुम्ही 11 वेळा सुद्धा पठण करू शकतात किंवा 21 वेळा सुद्धा पठण करू शकतात आणि इतका वेळ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही निदान 1 वेळा तरी तारक मंत्राचे पठण हे जरूर करा। आणि 21 वेळा किंवा 11 वेळा जर तुम्ही तारक मंत्राचे पठण करत असाल तर संपूर्ण 21 वेळा किंवा 11 वेळा तारक मंत्र पठण करून झाल्याशिवाय आपल्याला त्या पाण्याच्या ग्लासवरून आपला उजवा हात हा उचलायचा नाहीये। पूर्ण 11 किंवा 21 वेळा पठण करून झाल्यानंतरच आपल्याला आपला उजवा हात त्या पाण्याच्या ग्लासवरून उचलायचा आहे आणि त्यानंतर ते अभिमंत्रित झालेले पाणी आपण स्वतः प्यायचे आहे आणि आपल्या घरातील इतर सदस्यांना सुद्धा ते तारक मंत्राचे पाणी प्यायला द्यायचे आहे। आणि तुमच्या घरातील एखाद्या सदस्याने हे पाणी पिण्यास नकार दिला तर तुम्ही हे पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा टाकू शकतात, पण आपल्याला हे तारक मंत्राचे पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आपण तारक मंत्राचे अनुष्ठान करत असताना जेव्हा आपला हात हा पाण्यावर ठेवून तारक मंत्र पठण करतो तेव्हा तारक मंत्राच्या सकारात्मक लहरी या त्या पाण्यामध्ये उतरत असतात आणि ते पाणी आपण पिल्याने आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने ते पाणी प्राशन केल्याने त्या पाण्यातील सकारात्मकता ही आपल्यामध्ये उतरत असते। आणि तसंच तारक मंत्राचे हे पठण करत असताना तारक मंत्राचे हे अभिमंत्रित पाणी तयार करत असताना आपली जी काही समस्या आहे, आपली जी काही मनोकामना आहे ती पूर्ण झाली आहे, आपली त्या समस्येमधून ही आपली सुटका झालेली आहे असा सकारात्मक विचार करूनच आपल्याला या तारक मंत्राचे अनुष्ठान हे करायचे आहे। हा तारक मंत्र तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलवर सर्च करून सुद्धा हा तारक मंत्र म्हणू शकता किंवा त्याची एखादी प्रिंट काढून सुद्धा ती पाहून म्हणू शकतात। आणि हा तारक मंत्र म्हणताना 21 वेळा किंवा 11 वेळा जर तुम्हाला म्हणायचा असेल तर तुम्ही डाव्या हाताच्या बोटांवर ही संख्या मोजू शकतात किंवा तितक्या संख्येचे शेंगदाणे हे तुम्ही काढून त्याप्रमाणे सुद्धा ती संख्या काउंट करू शकता किंवा एखादा पेपर आणि पेन हा तुमच्याजवळ घेऊन त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही ती संख्या काउंट करू शकतात। म्हणजे एकदा तुमचा तारक मंत्र हा म्हणून झाला की तुम्ही त्या पेपरवर 1 ही संख्या लिहायची आहे आणि दुसऱ्यांदा तारक मंत्र म्हणून झाला की तुम्हाला 2 ही संख्या लिहायची आहे। याप्रमाणे तुम्हाला ती संख्या काउंट करायची आहे। आता तारक मंत्राचे हे अनुष्ठान करत असताना आपल्याला कोणता नियम हा पाळायचा आहे, तर आपल्याला तारक मंत्राचे अनुष्ठान करत असताना मांसाहार हा चुकूनही करायचा नाहीये आणि तसंच सेवा करत असताना कोणाबद्दलही आपल्याला आपल्या मनामध्ये राग द्वेष हा चुकूनही येऊ द्यायचा नाहीये, कोणाबद्दलही आपल्याला वाईट विचार हा करायचा नाहीये। बस इतकेच नियम आपल्याला तारक मंत्राचे अनुष्ठान करताना पाळायचे आहेत। तर याप्रमाणे जेव्हा तुम्ही सेवा कराल तेव्हा सकारात्मक विचार ठेवून ही सेवा केल्याने तुमची जी समस्या आहे त्या समस्येतून तुमची सुटका होईल, तुमची जी इच्छा आहे तीच तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल। तर याप्रमाणे आपल्याला तारक मंत्राचे अनुष्ठान हे
स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत 11 किंवा 21 जितके दिवस तुम्हाला करणं शक्य असेल तितके करायचे आहे। याप्रमाणे तारक मंत्राचे अनुष्ठान हे कसे करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे। त्याप्रमाणे तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान हे करून बघा, तुम्हाला त्याचा नक्कीच पॉझिटिव्ह रिझल्ट हा मिळेल। आणि ही सेवा करत असताना मध्ये जर तुम्हाला पिरियड आले तर तेवढे 4 ते 5 दिवस हे सोडून द्यायचे आहे आणि ते दिवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा सेवा ही पुढे कंटिन्यू सुरू करायची आहे। आणि जर सूतक आलं तर ही सेवा तुम्हाला तिथेच स्टॉप करायची आहे आणि सूतक संपल्यानंतर पुन्हा तुम्हाला ही सेवा नव्याने सुरू करायची आहे। तर याप्रमाणे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तारक मंत्राचे 21 किंवा 11 दिवसांचे अनुष्ठान हे कसे करायचे आहे आणि ही सेवा करताना आपल्याला कोणते नियम हे पाळायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती ही दिली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।